हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज करायची होती मटारची भाजी आणि चपाती, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि केली आहे मटार आलूची कचोरी. आणि ही माझ्या मुलाची फरमाईश, कारण त्याला मटारची भाजी आवडत नाही, म्हणून मटारची कचोरी केली. आणि तुम्हाला जर ही माझी व्हिडिओज अँड ब्लॉग्स जर आवडत असतील तर प्लीज माझ्या ब्लॉग्सला व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब तर तुम्ही करतच नाही. नुसतेच व्हिडिओ बघून स्क्रोल नाही करायचं, सबस्क्राईब पण करायचं, कळलं? आणि आता इथे मी हे कचोरी फ्राय करून घेणार आहे. हे मी इथे सारण भरलेलं आहे. मैद्याची पारी ही मी जी लाटून ठेवलेली आहे, त्यात मी हे आलू मटरचं सारण भरलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला आता हे पॅक करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित, हे असं, आणि लाटून घ्यायचं आहे. लाटून म्हणजे थोडंसं आपल्याला त्याच्यावर प्रेस करायचं आहे असं. आणि बघू शकता तुम्ही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. ही अशी जाडसर कचोरी करून घ्यायची आहे. डीप फ्राय करायची आहे आपल्याला. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा किती क्रंची झालेली आहेत. आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तुम्ही पण हे अशी कचोरी करून बघा, खूप मस्त लागतात. हे बघा, तुम्ही बघू शकता किती टम फुगलेली आहे कचोरी आपली. आणि हे तुम्हाला मी आता दाखवते. इकडे हे खूप गरम आहे ॲक्च्युली. हे बघा, हे सारण खूप छान आहे आतलं, आणि वरतून अशी क्रंची आहे कचोरी. तर अशा पद्धतीने मला ही कचोरी खायला आवडते. दही, सॉस आणि थोडीशी शेजवान चटणी. हे बघा, मस्त, खूप टेस्टी झालेली आहेत. तुम्ही पण अशी ही कचोरी करून बघा आणि खात राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.